आणि त्या दोरीमध्ये तो काय केला, मणी बांधला, आपल्या एका आवडत्या जनावराच्या गळ्यात घालून दिला. रस्त्याने एक व्यापारी चालला, त्या व्यापाऱ्यानं पाहिलं, म्हणलं अरे एवढा महागाचा मणी याला ढोराच्या गळ्यात बांधला. उभा राहिला, विचारलं त्याला, म्हणले राम 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 राम, हे जनावर कोणाचे? सांगितलं आमचे. मालक मीच आहे. काय भानगड? हा मणी मला पाहिजे होता. त्यानं विचार केला, लाख मोलाच्या घोड्यावर बसलेला माणूस या मण्याला कोण थांबलं म्हणजे निश्चित त्याच्याजवळ काहीतरी विशेष असावं या मण्यामध्ये. त्यानं विचारलं केवढ्याला देणार? त्याने एक किंमत सांगितली, म्हणलं नाही जमत. तो थोडा पुढे गेला, अजून 2 रुपये वाढून देतो. नाही जमत. अजून 5 रुपये. त्याच्या डोक्यात आला, आपण वाढून द्यायचं म्हणतो, तो मागे येतून वाढून देतो म्हणतोय, म्हणजे निश्चित अजून याच्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. त्यानं ती 7 सोडली, तालुक्याला गेला. तालुक्याला पाहिलं, त्याच्या 5 पट किंमत मिळाली. तो म्हणलं इथं 5 पट मिळाली, म्हणलं जिल्ह्याच्या ठिकाणी वाढायलाच पाहिजे. तो जिल्ह्याला गेला. पाहता पाहता त्या मण्याची किंमत करोड रुपये निघाली. कारण तो जो मणी होता ना, ज्ञानोबा म्हणतात तो मणी परीस होता. आणि परिसाचा नियम आहे, लोह धातूला परिसानं स्पर्श केला नाही केला की त्याला लोहत्व ठेवत नाही, त्याला सुवर्णत्व प्राप्त करून देणं हा ज्याचा गुणधर्म आहे, हा ज्याचा गुणधर्म आहे, त्याला परिस असं म्हणतात. तोडीला परशु, बांधीला गळा, शुक्तिकाला भेट, त्याला चांदीचं नाणं म्हणून, शिंपल्याचं नाणं म्हणून त्याला त्या जनावराच्या गळ्यात बांधला. पण ही ज्यावेळेस त्याला माहीत झालं ना, त्या दिवशी त्यानं काढला तो मणी, आणि त्या दिवशीपासून तोच स्वतः व्यापारी झाला. हे कधी माहीत झालं माहिती का? ज्या वेळेस त्याला त्याचं महत्व कळालं, त्यावेळेस तो मणी जपायला लागला. तोपर्यंत कुठं होता? जनावराच्या गळ्यात, नाही का? तसं आपल्याला जर ग्रंथाची महती जर माहित नसेल ना, आपण ते श्रवण करतोय पण त्याचं मनन करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, आपण ते हृदयापर्यंत नेतच नाही. हे पूर्वनाथ कोण आहे? त्याने या भूतलावर अवतार धारण केला, नाथ संप्रदाय निर्माण केला, आणि नाथ संप्रदायाच्या माध्यमातून या विश्वाची सेवा केली. इथपर्यंत नाथ मर्यादित नाही, लक्षात ठेवा. संत वर्णन करतात, हे स्वयंभू मन के प्रियव्रत कोण आहे? हे नाभी पुत्र वृषभ भगवाना, वृषभ पुत्र सो सुत जाना, ज्येष्ठ पुत्र भरत हो गए, भरत बने भारत के भूप। हे नव भाइयों में पृथ्वी जो बटी, ये ज्ञान से कर्मनिष्ठ बन गए। बचे नव योगेश्वर नाथ, अलग निरंजन जय गुरुनाथ, अलग निरंजन जय गुरुनाथ। पहिले स्वयंभू मनु झालेत। या स्वयंभू मनुला 2 पुत्र आणि 3 कन्या झाल्या, आकुती, देवाहुती आणि प्रसूती। 2 पुत्र आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद। या प्रियव्रताच्या घरी अग्निंद्र नावाचा पुत्र जन्माला आला आणि या अग्निंद्राच्या उदरी नाभी नावाचा राजा झाला। नाभीचा पुत्र वृषभदेव। आता वृषभदेव कोण आहे माहितीये? वृषभदेव हे जैन धर्मामध्ये जे 24 तीर्थंकर आहे
या 24 तीर्थंकरामध्ये सगळ्यात ज्येष्ठ जे आहेत ते ऋषभदेव आहे. या ऋषभदेवाला 100 पुत्र झाले. त्याच्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ पुत्र आहे त्याचं नाव आहे भरत. हा भरत या भूमीचा अधिपती झाला. या वृषभदेवापर्यंत ही पृथ्वी अखंड होती. त्याच्यानंतर ती 9 खंड झाली. आपल्या 10 भावामध्ये वाटणे झाले त्याच्या. आणि आपण ज्याच्या वाटणीत राहतो ना ती वाटणी भरत राजाची. याच्या अगोदर पूर्व या खंडाला नाव होतं अजनाफ खंड. श्रीमद भागवताच्या माझ्या मते चतुर्थ किंवा पंचम स्कंदामध्ये कथा येते, वाचा. खरं भाऊ, बरं उद्या म्हणाल नको कोणी कथेला कुत्रही नव्हतं बुवा. भरत राजा हे 10 भावामध्ये ही सृष्टी वाटल्या गेली. खाली राहिले 90. 100 मधून 10 गेले, खाली किती राहील मी तुम्हाला उद्या विचारणार आहे. मामा तुम्ही पुढे बसले ना, सावध बसा, उद्या मी विचारील तुम्हाला. हा, श्रोता जागे असावा, झोपलेला नसावा, नाही तर मग तू काही सांग. हा खरंय, जुन्या काळात अशा पोत्या चालायच्या बरं का. मग ते एक जण समोर येऊन बसायचा, तो म्हणायचा खरंय महाराज, काही झालं का तुम्हाला, खरंय महाराज. तर ते महाराजाने विचार केला, म्हणले याला कळत म्हणून खरं म्हणतं का निवळच बा, मग आपला खरं म्हणतो बा ते पाहिलं पाहिजे ना. महाराजांना दुसऱ्या दिवशी एक काल्पनिक कथा तयार केली. म्हणजे ऐका, म्हणजे काय एक मोठं वारं आलं, तो म्हणला खरंय, त्याचा नियम होता तो, खरंय. वारं आल्यावर मग ते सुमेरू पर्वत होता आणि त्याच्यावर एक मोळ बसलो होते, ते मोळ गेलं उठून आणि सुमेरू पर्वत गेला तो भंगून, तो म्हणला खरंय. जसं मोळ तिथून निघलं तसं थेट लगेच कोळपेवाडी कोपरगावच्या कारखान्यात. एका माशेना जन्नात महाराज एक गुळाची बिली उचलली बा. पुन्हा एक मोठा वारा आला, तो म्हणलं खरंय. जसं वारा आला तसा फाकेल पर्वत होता ना त्या, पुन्हा जसाच्या तसं एक झाला. जसं मोळाच्या माशा इथून उठल्या पुन्हा तिथं जाऊन बसल्या, तो म्हणलं खरंय महाराज. महाराज म्हणले साल्या, अरे मी तुला काहीतरी गप्पा झोडून राहिलो आणि तू म्हणतो खरे. मला तरी असं वाटतं मूर्ख, तू नाही मूर्ख मी आहे. तो म्हणलं खरंय. नाही कळलं, पुन्हा एकदा सांग. श्रोता जागी असावा, ऐका. सोमेश्वर गिरगे महाराज होऊन गेले बेटामध्ये. कोंडाजी काका नेहमी म्हणायचे श्रोता जिवंत असावा, वक्त्यापेक्षा श्रोता जिवंत असावा. सध्या फार भयानक परिस्थिती आहे. वक्ता काय सांगून जातो, श्रोत्याच्या उंच बीड वाक्यात बसत नाही. आणि झाल्यावर त्याला विचारलं का नाही बरं झालं पण काय सांगायचं. 10 भावामध्ये राज्य वाटून दिलं कुणी, वृषभदेवाने. आणि राहिले खाली 90 मध्ये 81 कर्मनिष्ठ झाले, अर्थात साधू झाले, घर सोडून निघून गेले. खाली किती उरले, 90 मधून 81 साधू झाले, 10 जण राजे झाले. खाली किती राहिले, मी जाऊ घरी. किती राहिले मग खाली, तुम्ही बोलत जा, अजिबात टेन्शन न घेऊ. हुकलं तर आपल्याला काही परीक्षा द्यायची नाही. आणि विशेष करून उत्तर जर बरोबर आलं तर आपण त्याला शेवटच्या दिवशी बक्षीस प्रसाद म्हणून काहीतरी देणार आहे. किती राहिले खाली, 9. जे 9 उरले ना ते 9 योगेश्वर आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनीच पुढे चालून नवनाथाच्या रूपाने अवतार धारण केला, असं भागवतामध्ये विशेष वर्णन आहे. भागवतात 3 संवाद येतात, वाचा. पहिला विदुर मैत्रेय संवाद, दुसरा कपिल देवाहुती संवाद आणि तिसरा सांगितला जनक नवयोगेश्वर संवाद. ती जे 9 योगेश्वर आहेत तेच कलीमध्ये पुढे चालून नवनाथ झालेले. म्हणून हे जर पाहिले हे विशेष आहे. ते माणसं नाहीच आहे,
ते तत्व आहे, लक्षात ठेवा. हा साक्षात नवनारायणाचा अवतार आहे. आपण आज जरा कथेला वेळ सुरुवात झाला तर आपण थोडासा धावता ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहोत, कारण 9:30 वाजले आणि मला सकाळी 7 वाजताच पुन्हा कार्यक्रम आहे. माझी ऑलरेडी पहिली कथा चालू आहे. 3 ते 5 माझं भावविवरण चालू आहे श्रीरामपूरमध्ये. 5 वाजेपर्यंत तिथं आणि 5 नंतर इथं. जिएंगे तो लढेंगे नाही तो जान देव. प्रथम श्री गणपतीला वंदन करताय. हे श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री मातृपितृभ्यां नमो. ओम नमो श्रीरंभमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानन. हे जो नर हरिवंशी विजय ध्वज धुंडी राजनाम तयाचे साजे तोही पृष्टी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरित असे. या ग्रंथाचे जे मूळ कवी आहेत ते आहेत गुरु गोरखनाथ महाराज. गोरक्ष किमयागार नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या आश्रयावर नरहरी वंशामध्ये जो धुंडीराज आहे या नरहरी वंशातील कवीने याचं विशेष वर्णन केलं आहे. जसे तुम्ही आम्ही जमलो ना त्या पद्धतीनं द्वापार युगामध्ये ग्रंथाच्या संगतीनुसार कथा येते. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अयोध्येमध्ये बसले आणि भगवंताने पुढचं सगळं भविष्य पाहिलं. कारण पुढे होणार आहे तो कली आहे नाही का. कलीचं वर्णन आहे. ऐका कलीचे महिमान असत्याचे जने जन पापा देते अनुमोदन करते रनसंगाते. ऐका कलीचे महिमान असत्याचे जने जन पापा देते दादा. तू फक्त शिट्टी नको मारू. तू आम्हाला सांगा मी मारू. मग हे खाली सगळे पक्के आहेत, फक्त तू शिट्टी नको सोडू. आता एक कलियुगाचं वास्तव्य सांगितलं की कलीमध्ये पापा देती अनुमोदन करती येळन संताची. कलीमध्ये असत्याशी रिजले जग. कलियुगामध्ये असत्याला ज्यादा महत्व आहे. हे सिया राम के गए सिया से सिया राम के गए सिया से दत काड़ा दत काड़ा. सिया राम के गए सिया से ऐसा कलयुग आएगा अंश चुगेगा दान दोआ मोती पाएगा.
महाराज की जय. तुम्ही कंटाळले का मला? तुम्ही जय सुद्धा म्हणा ना. तुम्हाला पुलाव लागला का? तुम्हाला गार वाऱ्याचा परिणाम झाला का? नवनाथ महाराज की नाही राव, माझा म्हणावाचा आवाज नाही आला. माझ्या कानात किडा गेला काय मग? नवनाथ महाराज की आत्ताशी आवाज आला बा. सिया राम के गए सिया से, हे ऐसा कलयुग आएगा, हंस जुगेगा दाना कौआ मोती खाएगा. ही कलियुगाची रीत राहील. हंस दाणे वेचील, कावळे मोती खातील. कलियुगामध्ये विशेष वर्णन सांगितले. सत्यम नास्ति तपः शौचम दया दानम न विद्यते, उदरम भरिणो जीवः वरकाः कुटभाषिणा. हे कलीचे लक्षण आहे. कलियुगामध्ये मुलाम्याच्या नाण्याला जास्त किंमत आहे. हा, भडंग पाहिजे, भडंग. मोंड्याच्या मालाला किंमत आहे का आड्या पाठीला? आपण सगळे शेतकरी. कोणाचा ज्याला भाव जातो? ज्याला इमानदारीनं समजतात आहे, ज्याला इमानदारीनं भरला ना, तिकडं ते नाही ना, ठेप्यावरच घेते नाही. फाळक लागलं माल भाव. अरे ते 10 पाट्या होते वर्ष. मला एक जण बोलला, ते महाराज तुम्ही युट्यूबला आहेत म्हणे. म्हणलं काय हो? आमच्या कमिटीचं नेहमी बाबा युट्यूबला असलं तरी घ्यायचं. म्हणलं खरंय. मग त्यानं तेवढंच 2 मिनिटाचा कट करून का टाकीला. खरंच सांगा थोडं, कोणत्या मालाला किंमत आहे? मोंड्याचं, बरोबर आहे. खाली सगळ्या सगळ्या कली आहे. हंस चुगेगा दाना कौवा मोती खाएगा. मोती कावळ्याला मिळणार आहे आणि दाणे मात्र हंसाला मिळणार आहे. हा कोणाचा वैयक्तिक दोष नाही, हा कलीचा दोष आहे. लक्षात ठेवा. तो जन्माला आला ना कली, हातामध्ये शिष्ण धरून आला. 4 युग आहेत, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. सगळ्यात भयानक जर युग कोणता असेल तर कली आहे. नाथ महाराजांनी ते याच्या पुढे नेऊन ठेवलेले आहेत कलीचं महिमान. आणि आता वेळेचा अभाव आहे जरा आपल्याकडे, नाही का? बघू, पुन्हा जर योग आला तर मला सांगा, कलीचं महिमान सांगा, मी सांगा. तुम्हाला फक्त ध्यान द्या, नाही का? असं भयानक कलियुग आलं. ते ईश्वरानं, भगवान नारायणाने द्वारकेमध्ये सगळ्यांना पाचारण केलं. सगळ्यांची मिटिंग बसवली. मग त्या मिटिंग मध्ये सर्व नवनारायण आलेले आहेत. आचार्य वर्णन करतात की बाबा, उद्धवासी बैसवोनी सन्निध कनकासनी यादव वृंद, तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरांतरिक्ष तृतीय होय चतुर, 8वा चमसदान कर भंज. कवी प्रथम दुसरांतरिक्ष तृतीय होय चतुर, महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ. पंचम महाराज पिप्पलायन, 6वा विहोत्र नारायण, 7वा द्रुमिल, 8वा चमसदान करभंजन 9वा. ऐसे नवनारायण महाराज द्वारके तपाकले सदा सहज, रमापतीचे पाचारण झोज. दृश्य झाले दबळारी. सगळे नवनारायण आणि त्या अयोध्या द्वारका नगरीमध्ये सगळे उपस्थित झाले. आणि सगळे आल्यानंतर महाराज भगवंताने सगळ्यांचा आदर आतिथ्य केलं, सगळ्यांचं स्वागत केलं. आणि भगवंताने अंतःकरणामध्ये असणारी जी जिज्ञासा आहे, जो मानस आहे, तो मानस सांगायला सुरुवात केली की बाबा,
पुढे कलियुग येणार आहेत आणि या कलियुगामध्ये भक्ताच्या उद्धाराकरता तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. मग कोणी कोणी कोणता कोणता अवतार घ्यायचा, त्या अवताराचं प्रयोजन सांगितलं की बाबा, जे कवी नारायण आहेत त्यांनी मच्छिंद्रनाथाच्या नावाने अवतार घ्यावा, जे हरिनारायण आहेत ते गोरक्षनाथाच्या नावाने, अर्थात नवही योगेश्वरांना, नवनारायणांना नव अवताराची भूमिका समजावून सांगितली. नवनाथांनी प्रश्न केला, म्हणले देवा आम्हाला काढून देता तुम्ही? भगवंतांनी सांगितलं घाबरू नका, मी ही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वामी मिरवील सोपान जी योग माया मानस मोहनती मुक्ताबाई विराजेल आदिशक्ती मुक्ताबाई बाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई बाई आदिशक्ती आदिशक्ती मुक्ताबाई बाई आदिशक्ती मुक्ताबाई दास जने लागे पार, दास जने लागे पार. आदिशक्ती महाविष्णूचा पाहतो तो गाडी मोकळी सोडून मोकळी चालते का काय बघ. खालच्यालाच बिचारायचं काय एवढं काय लय त्यांचं, ते बिचारे आपले काहीच नाही म्हणणार ते. यांना तर द्रौपद सापडलं होतं लगेच, लागले तो वट हालायला, पण माईक आपल्या ताब्यात आहे. आता वजीर मी आहे ना, तुम्ही किती सांगितलं तर काय होतं. राजा चाले तिथे वैभव सांगते. संपूर्ण कार्याचं विशेष वर्णन सांगितलं, कोणी कोणी काय काय अवतार घ्यावा. भगवान सांगतात, मी स्वतः ज्ञानदेव बनेन. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पाई. आणि जो रामदास स्वामी आहेत, तो रामदास होईल महाभक्त. हे जे रामदास स्वामी आहेत ते पूर्ववत हनुमानजी महाराज आहेत. यापरी प्राज्ञिक हनुमंत तो होईल राम भक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनात होईल की. प्रत्येकाचं कार्य विशेष रूप स्वरूपाने वर्णन केलं आणि तदनंतर पुढे ते बद्रीनाथ क्षेत्रामध्ये हे नवही नारायण गेले. मग आता पुढे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या अवताराची जी प्रगटाची जी लीला आहे त्या लीलेला आरंभ होतो. आचार्य वर्णन करतात की बाबा, एक दिवस कैलास पर्वतावरती मा परंबा भवानी जगतजननी जगदंबा सती आणि भगवान भोले बाबा एकांतामध्ये बसलेले असताना भोले बाबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आई साहेबांनी विचारलं, हे नाथ, तुम्ही एवढे तेजस्वी कशी?
काय असतं, भजन करणारा माणूस कोणी असू द्या, तो दिसायला सावळा असो किंवा कसा असो, तेजाचा आणि रंगाचा काहीच संबंध येत नाही. त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या ललाटावर ते तेज त्याच्या भजनाचं राहतं. कशाचं राहतं? ते भजनाचं तेज असतं. भगवान भोले बाबा अखंड भजनात आहे. हा, स्मशाने क्रीडा स्मरहर सह पीशा सहचरा चिता भस्मालेप. शिवमहिमना नावाचं स्तोत्र आहे, वाचा, तुमच्या लक्षात येईल. पुष्पदंत नावाचा गंधर्व होऊन गेला, त्या गंधर्वानं भगवान भोले बाबाची स्तुती करताना सांगितलं, भगवान शिवरात्रंदिवस स्मशानात आहे. आणि जिथं माणसं मेल्यानंतर जातात, बाबा तिथं आत जाऊन बसले. रात्रंदिवस जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त तपस्वी जर कोण असेल ज्ञानोबा म्हणतात तर भगवान भोले बाबा आहे. हा, सगळ्यात जास्त तप. जेत शंभूचे, अर्थात ज्ञानोबरायची भाषा, जिथं शंभूचं तप आहे त्या तपा इतकं तप कोणाचंच नाहीये. अखंड समाधी आहे. विचारलं नाथांना, प्रभू तुमच्या चेहऱ्यावर जे हे तेज आहे, माझ्या चेहऱ्यावर का नाही? त्यावेळेस भगवान भोले बाबाने सांगितलं, मी अजर अमर आहे. मी कोण आहे? अमर आहे मी. आणि एक दिवस काय झालं, नारद मुनीची सवारी तिथे येऊन गेली होती बरं का, अशी कथा येते. भोले बाबा समाधीत असताना नारद मुनीनं गरका मारला. नारद मुनीचा चक्कर झाला. नारद मुनीनं आईसाहेबांनी विचारलं, नारद मुनीनं म्हणले, देवा तुम्ही काय सध्या येत नाही, जात नाही? नारद मुनीनं सांगितलं की नाही आईसाहेब, मी आता जायचं जाणं येणं बंद करून टाकलं जरा. म्हणजे असं म्हणजे हो, काय होतं, संसारी माणसं स्वार्थी आहे. भोले महापरंबेनं सांगितलं, असं कसं म्हणता येईल? माझे मालक माझ्याशी कधीच सत्य वागत नाही. म्हणजे कसं काय? म्हणजे हो, समाधीमध्ये जे झालं ते मला प्रत्यक्ष सांगतात. म्हणजे असं हो. मग मला एक सांगा, म्हणले भगवान भोले बाबाच्या गळ्यामध्ये ज्या मुंड माळा आहेत त्या कशाचे तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या का? नाही सांगितल्या. आणि मग काय खरं बोलत ते डोंबलं? त्या गळ्यातल्या माळा कशाच्या हे जर तुम्हाला माहित नाही, मग काय सांगायचं तुम्हाला? महाराज भोले बाबा समाधीतून जागे झाले, नाही साहेबांना लगेच दांगडाव चालू केला. तुम्ही माझ्याशी खोटं बोलले. म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत तुमच्या गळ्यातल्या ज्या माळा आहे म्हणले, मुंड माळा, ह्या कशाच्या आहे मला सांगितलंच नाही. भोले बाबांना सांगितलं, तुम्हाला विचारलं का? म्हणले नाही. नियम काय तुम्हाला विचार, मी तुला सांगल. तुम्हाला विचारलं समाधीत काय झालं, मी तुला सांगितलं. तर तुम्हाला आतापर्यंत हे विचारलं नाही की या माळा कशाचे. आता तू विचारते म्हणून मी तुला सांगतोय. म्हणले उमे, हे जेवढे मुंड आहेत ना तेवढे तुझे अवतार झालेले, आणि प्रत्येक अवतारामध्ये एक एक मुंड मी या माळेमध्ये धारण करतो. उमा म्हणले, मग माझे एवढे अवतार झाले? म्हणले हो. सती म्हणले, आता तुम्ही जास्त खोटं बोलले. म्हणले कसं काय? तुमचं एकदाही मुंड जर निस्तेज झालेलं नाहीये, अर्थात तुम्ही एकदाही मृत झालेलं नाही, आणि मी एवढ्या वेळेस मेलेत, म्हणजे तुम्ही असं काय आजारामरवाणी करता? काय केलं मला ते सांगा. म्हणजे ते औषध तुम्ही लपून ठेवलं. आता बिघडलं ना वातावरण. भूमी, सगळ्याच गोष्टी लोकांतात बोलायच्या नसतात. मग चल म्हणले आपण कुठेतरी बाहेर जाऊया एकदा. आणि पाहता पाहता भगवान भोले बाबानं त्या जगज्जननी जगदंबेला घेतलं आणि नंदीवर आरूढ झाले. आणि आरूढ होऊन ज्या दिशेनं मा यमुना वाहते त्या दिशेनं नंदी महाराजांना आज्ञा दिली. आणि भगवान नंदीराज महापरंबेला आणि भगवान भोले बाबाला घेऊन त्या यमुनेच्या दिशेने गेले. तिथं पाहिलं अत्यंत असा सुंदर एक यमुनेच्या तीरावर वृक्ष आहे. तो वृक्ष म्हणजे अत्यंत विशाल आहे. आणि तिथं नंदी महाराजांना सोडून दिलं. आणि नंदींना सोडल्यानंतर महापरंबा आणि भगवान भोले बाबा त्या यमुनेच्या तटावर जाऊन एकांतामध्ये बसले. आणि एकांतामध्ये बसल्यानंतर जो संजीवनी मंत्र आहे त्या संजीवनी मंत्राचा त्या उमेला उपदेश करायला सुरुवात करतात. उमा, श्रवण कर.
भोलेबाबाचा नियम होता. भोलेबाबा काय करायचे, डोळे झाकून कथा करायचे. जे सांगायचे ते डोळे लावून. आता डोळे कोण लावित त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जो हृदयाशी एकरूप झाला तो डोळे लावू शकतो. थोडक्यात तुमच्या भाषेत सांगा, जो पाठ करून आला तो डोळेच उघडे ठेवणार. ज्याला आतून सांगायचंय ना तो डोळे लावतो. आणि त्याला मग वेळ कळत नाही, काळ कळत नाही. उमे हे सती महापरंबा, मी तुला सांगणार आहे, पण तू जर होकार जर नाही दिला मग हे निरर्थक जाईल बर का. नाही महाराज, हे नाथ मी वाया जाऊ देणार नाही. मग सतीनं काय करावं, ओम 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 हाजी ओम ओम. ओम म्हणजे हो, हे संस्कृत वाक्य आहे. ओम ओम म्हणायचे. पण ज्या वेळेस जड चालू झालं ना, वेदांत, ती ब्रह्मन, मायान, सत असत हे सगळं चालू झालं ना, त्या सतीला झोप लागून गेली. तिला कधी झोप लागली काहीच कळलं नाही. आता जर सध्या ह्या मिनिटाला मी जर तुम्हाला सांगतो, थोडं जरी असं ग्रंथात डोकून जर सांगायला सुरुवात केली ना, नऊ 40 झाले, अजूनही वर केलं. पण हे जर वरची वर चाललं ना, मग बरं आहे बा. मग पुलाव पाचला. सध्या जड चालत नाही लोकांना. मला एक जण महाराजाचा ठसका मारून कीर्तन झालं पाहिजे म्हणलं. आता मला असं कर म्हणलं, तिकडून मिरचीचा भोगटान मला पुढं कडे माठ, तिकडं तू फोडणी दे, मग मला ठसका येईल. नाही ना, जे आहे ते तर सांगावं लागेल की नाही. जे ग्रंथात आहे ते सांगावं लागेल. समजा रंगून रंगून किती रंगू शकतो, जे वास्तव ते तर मांडणं आहे ना, ते चुकावता येईल का. सतीला झोप लागून गेली. मच्छिंद्रनाथ महाराज तिचे तत्व आहेत कवी नारायणाचं. हा आचार्य म्हणतात ते तत्व त्या मत्स्यच्या उदरामध्ये आहेत. त्या कवी नारायणानं आतून उपदेश श्रवण केला आणि राहिलेल्या उपदेशाला ओंकाराच्या रूपाने होकार द्यायला प्रारंभ केला. सच बचाऊ उमा तुम्हें, ओम ये सब विश्व ही हरि है. ओम कण कण में ईश्वर है, कण कण में ब्रह्म है. ओम हरिरेव जगत जगदेव हरि, हरि नहीं भिन्न तनु वपुः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, सर्वार्थिकवन्दनात् नेत्र बंद करून त्या संजीवनी मंत्राचा उपदेश, त्या निज तत्वाचा उपदेश माता उमेला माता पार्वतीला देत आहे. आणि पाहता पाहता माता पार्वतीला जेव्हा झोप लागून गेली, त्या अंबिकेला सुद्धा समजलं नाही. पण त्या मच्छीच्या उदरामध्ये असणाऱ्या नाथांनी विचार केला, आता जर मी होकार दिला नाही तर हे आत्मज्ञान याच ठिकाणी खंडित होऊन जाईल आणि माझ्या पदरामध्ये जे ज्ञान पडेल ते अधुरं असेल. आणि अर्धवट ज्ञान हे कुठल्याही तडीला माणसाला नेत नाही, ते आळमध्ये सोडून जात.
आणि मग त्या उदरामध्ये असणाऱ्या कवी नारायणाने आतून ओंकाराच्या रूपाने ओंकार द्यायला प्रारंभ केला. हे गुरुदेव ओम नमः शिवाय. नवनाथ महाराज की. हा बाबा पर्यंत आवाज गेला पाहिजे बरं का. हा तुम्ही जर समजा कुचरपणा जर केला बाबा म्हणते नेवा जरा आळस बाजूला सारा. नवनाथ महाराजांच्या या नवनारायणामध्ये पहिलं जे कार्य केलं ते आहेत कवी नारायण. मत्स्येच्या उदरामध्ये असून त्यांनीच तत्वाचा निजबोधाचा त्यांनी स्वीकार केला. माता पार्वतीला झोप लागून गेली. आता हे अधुर ज्ञान काय कामाचं राहणार. मग सावध होऊन त्या मत्स्येच्या उदरातूनच ओंकाराचा ध्वनी निघायला लागला. ओम ओम. या विश्वामध्ये चराचरात भगवान भरला. ओम. प्रत्येक कणामध्ये हरी आहे. ओम अर्थात ब्रह्मदृष्टी झालेली आहे. त्यांनी जर तत्व श्रवण केलं ना महाराज आणि सगळं झाल्यानंतर भोलेबाबांना गर्जना केली. गर्जना केल्यानंतर माता पार्वतीला जाग आली. बोले हा पुढे काय झालं. उमे अगं म्हणजे मग होकार देत कोण होता महाराज. आज त्या जलाशयामध्ये त्या जलाच्या थारोळ्यामध्ये एक दैदिप्यमान मत्स्य होती. त्या मत्स्यचं उदर चमकत होतं सुवर्णासारखं. का बरं चमकणार नाही महाराज. जिच्यामध्ये साक्षात नवयोगेश्वर बसलेले आहेत. जे ज्येष्ठ आहेत नाथ संप्रदायामध्ये आद्य आहेत. जे सगळ्यांचे दादा आहेत. दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज त्या मत्स्येच्या उदरात आहे. आणि असे असणारे दादा त्यांनी जो तत्वाचा बोध त्यांनी घेतला. महाराज भगवान भोले बाबाला राग आला. जरा राग आला म्हणजे नाटकच आहे बरं का ते. राग आला. हातामध्ये त्रिशूळ होतं. फेकून मारलं. मत्स्येच्या कल्ल्याला लागलं. शेवटी भोले बाबा महाराज दयाळू आहे. भोले बाबा सारखा दयाळू कोण आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. इतके वेळ भोले बाबा. ठीक आहे. कार्य लक्षात आलं की विश्वाच्या कल्याणाकरता अवतीर्ण होणारं जे बीज आहे ते बीज या मत्स्येच्या उदरामध्ये आहे. तदनंतर पुढे कालांतराने कालक्रमण झाल्यानंतर स्वामीजी म्हणतात त्या अंडी मत्स्यीनं त्या यमुनेच्या तीरावर आवरलेलं आहे तिकडं पात्र बरोबर. आता काय आता त्यांना कोणला उठवतात तिथून सगळं तर एकाच याच्यावर बसलेले महिला आहेत. आता येऊ द्या कडाना आजच्या दिवस उद्या करायला होतं त्यांना. असं करताच तुम्हाला लवकर पाठवलं होतं. सगळ्यात शेवट तुम्ही आले. पाहता पाहता योग्य काळ जवळ आल्यानंतर त्या मत्स्येनं त्या उदरात असणाऱ्या तत्वाला त्या जलाशयाच्या बाहेर अंडजाच्या रूपानं सोडून दिलं महाराज. ज्याची जशी सृष्टी असेल ज्याची काय नाही जागायचं आजच्या दिवस काय उद्या करू बरोबर.
जशी सृष्टी असेल त्याच पद्धतीनं प्रजनन शक्ती तयार होत असते. आपल्या सनातन धर्मामध्ये 4 प्रकारची सृष्टी उत्पन्न केल्या जाते. एक अंड, जारस, स्वेदज आणि उद्बीज. मत्स्य ही अंडज आहे म्हणून दादा गुरु त्या मत्स्यने अंड्याच्या रूपकाने उदरातून ते अंड बाजूला ठेवलं पण त्याच्यामध्ये तेज आहे ना, नाही का? त्याच्यामध्ये काय तेज आहे. मग ते तेज तिला उदरा, तो कवी नारायणाचा अवतार वाळवंटामध्ये खाली पडलेला आहे. हा चला ताई ते पूर्वी धानवंट काढ, आमचे कोळी बाबा आले लगेच. हा ना. हा काय आणि वाळू तापल्यानंतर महाराज ते असं कातून रडायला लागलं. आसपास जेवढे असणारे पशु पक्षी होते ना ते उडायला लागले. तो इथं अचानक कुठून आपत्ती आलं, दिसत तर काहीच नाही. तो कामिक नावाचा जो कोळी आहे, तो कोळी महाराज मासे धरण्याकरता निघाला. मासे धरण्याकरता निघाल्यानंतर त्यानं पाहिलं महाराज ते पोरग ते यमुनेच्या तीरावर कोणाचाच पत्ता नाही. तो पाहिलं त्यानं तो म्हणला, अर तितक्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशामध्ये वेदांचा कडकडाट होऊ लागला, ढगाचा आवाज होऊ लागला. एक आली मेरे हाथ मत जाओ, जो बच्चा रो रहा है ये बच्चा साधारण नहीं है, वो बच्चा साधारण नहीं है, साक्षात कवि नारायण है. विश्व के कल्याण के लिए भूमि में अवतीर्ण हो गए, तुम भाग्यवान हो. हे कामिक, इसे अपने घर लेके जाओ और इसका लालन पालन करो, ये तुम्हारा उद्धार कर देगा, तुम्हारा उद्धार कर देगा, तुम्हारा उद्धार कर देगा. आकाशवाणी झाली महाराज. आणि झाल्यानंतर महाराज तो कामिक जवळ आला, तो कोळी जवळ आला. त्यानं त्या आपत्याला घेतलं, उचललं, कडेवर घेतलं आणि तो घराकडे निघाला. हा घराकडे निघाला. त्याच्या पत्नीने विचारलं, म्हणजे का हो? पकडले का मासे? त्याची बायको ते पोर रडायला लागलं ना, ती बाहेर धावतच बाहेर आली. विचारलं तिनं, म्हणजे कोणाच आणलं? येन मला महिमान. असं म्हणलं बरोबर त्यानं सांगितलं, अगं हे साक्षात ईश्वर तत्व आहेत, आकाशवाणीनं आपल्याला दिलेलं फळ आहे. मग तू याचा सांभाळ कर. महाराज तिला इतका महाराज साक्षात नाथाला आपल्या हातावर घेतल्यानंतर महाराज काय कमी आहे तिथं? नाथाला आपल्या हातावर घेतल्यानंतर महाराज तिला सर्वांगाला महाराज काटा आला तिच्या. आणि पाहता पाहता तिला मातृभाव जागा झाला. तिला इतका आनंद झाला, तिला असं वाटलं हे माझ्या उदरी जन्माला आलेलं आहे, हे माझ्याच उदरी जन्माला माझ्याच पोटी आलं महाराज. आणि पाहता पाहता महाराज तिला सगळ्या गावामध्ये सांगितलं. आणि आता मग नाथांचा जन्म साजरा करायला सुरुवात झाली. आपण या ठिकाणी दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म साजरा करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, जरा आळस बाजूला सारण उभे राहा बरे एकदा. हा थोडा आपल्याला आता काय करायचंय माहितीये का? हा वातावरण पाळणा येऊ द्या बरं. जो लाजन त्याला नाथ बाबाजी नाथ जन्मला